नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.2 यातील 5वा आणि 6वा प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रश्न सॉल्व केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा आणि 6वा प्रश्न सोडून घेऊया। 5वा प्रश्नामध्ये आपल्याला डिवाइड द पॉलिनॉमियल बाय सेकंड पॉलिनॉमियल अँड राइट द आन्सर इन द फॉर्म डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर। तर येथे दोन पॉलिनॉमियल आहेत। या पहिल्या पॉलिनॉमियलला दुसऱ्या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचे आणि जे आन्सर येईल ते या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे। तर सोडूया। येथे आपल्याला ही फर्स्ट पॉलिनॉमियल आहे, ही सेकंड पॉलिनॉमियल आहे आणि प्रॉब्लेममध्ये कसं दिलेलं आहे, या पहिल्या पॉलिनॉमियलला या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आहे। तर पहिल्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला x³ - 64 आहे, म्हणजे क्यूबची टर्म आहे, स्क्वेअरची नाही आणि एक्सची पण नाही आहे। म्हणजे याचा आपल्याला इंडेक्स फॉर्म लिहायचा। इंडेक्स फॉर्म कसा लिहायचा, म्हणजे x³ आणि -64 याचा इंडेक्स फॉर्म लिहायचा असेल या पॉलिनॉमियलचा, तर आपण कसं लिहिणार, एक्सची क्यूब टर्म ही आहे, स्क्वेअरची नाही आहे म्हणून 0x² ॲड करणार आपण, एक्सची पण नाही त्यामुळे 0x ॲड करणार आणि -64। काहीच फरक पडत नाही कारण 0x² आहे, मल्टिप्लिकेशन केला 0च येऊन जाते। म्हणजे आपण उतरत्या क्रमामध्ये याची अरेंजमेंट केलेली आहे, 3 पॉवर आहे, 2 पॉवर आहे आणि 1 पॉवर आहे। यालाच फक्त आपण असं लिहिलेलं आहे। आता याला आपल्याला डिवाइड करायचं आहे, म्हणजे याला डिवाइड करू आपण लिहून घेऊ, x³ आहे, नंतर प्लस 0x² आहे, प्लस 0x -64 -64 याला आपल्याला डिवाइड करायचं आहे x - 4ने। लिहून घेऊ आपण x - 4। आता डिवाइड कशाने करायचं, तर आता येथे पहिला टर्म कोणता आहे, x³ आहे, बरोबर आहे, आणि येथे पहिला टर्म कोणता आहे, x आहे। मग आपण काय करू, या x³ ला x ने डिवाइड करू, तर आन्सर काय येईल, वर पॉवर 3 आहे, खाली 1 आहे, म्हणजे काय होईल, x चा पॉवर 2 येईल, बरोबर आहे। काटाकाटी केली, x चा पॉवर 2 आन्सर येईल, येथे 2 होईल, बरोबर आहे। आता x चा पॉवर 2 आला म्हणजे आपण पहिला भाग कशाने देणार, x² ने दिला। मग इथं काय लिहिणार आपण, याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे x - 4 ला x² ने आपण मल्टिप्लाय करू, ते आन्सर काय येईल, x चा क्यूब होईल, बरोबर आहे, आणि -4x² होईल। हे आलेलं आन्सर येथे लिहू आपण, क्यूब खाली क्यूब, x³ आणि -4x² असं आलेलं आहे। आता ही सबट्रॅक्शन घेऊ, सबट्रॅक्शन घ्यायची म्हणजे साईन चेंज होतील, हा प्लसचा मायनस होईल, हा मायनसचा प्लस होईल। आता हे अपोजिट साईन आहेत, x³ आणि x³ कॅन्सल होतील, बरोबर आहे। आता येथे काय राहील, फक्त 4x² राहील। ही जर ॲडिशन घेतली, 0 ॲड केला म्हणजे काहीच फरक पडणार नाही, 4x² आणि राहिलेल्या ह्या दोन टर्म आपण ॲज इट इज येथे लिहून घेऊ। आता एक स्टेप झाली आपली। आता दुसऱ्या स्टेपमध्ये आता आपण येथे भाग काय देणार, तर त्यासाठी येथे फर्स्ट टर्म काय आहे, 4x² आहे, म्हणजे 4x² आहे पहिली टर्म, याची पहिली टर्म x आहे म्हणून x ने डिवाइड करू, x कॅन्सल होईल, बरोबर आहे, वर स्क्वेअर असल्यामुळे आन्सर काय येईल, फक्त 4x येईल। आता मग 4x म्हणजे आपण प्लस 4x ने येथे भाग देणार आहोत, प्लस 4x। मग आता येथे काय लिहायचं, तर ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 4x आणि याचा, म्हणजे x - 4 ला आपण ह्या 4x ने मल्टिप्लाय करू, तर काय होईल, 4x² होईल आणि -16x होईल, बरोबर आहे। मग आता आलेला आन्सर येथे लिहू आपण, 4x² हे रफमध्ये केलेले आणि -16x। आता हे सबट्रॅक्शन घेऊ, म्हणजे साईन चेंज होतील, हे प्लस आहे तर मायनस होईल, हे मायनस आहे तर हे प्लस होईल, म्हणजे प्लस 4x -4x कॅन्सल। मग आता येथे फक्त 16x राहील, ही ॲडिशन घेतली, 16x होईल आणि -64, बरोबर आहे। आता येथे 16x आहे फर्स्ट टर्म आणि येथे काय x आहे, म्हणजे आपण आता कशाने भाग द्यायचा आपण, तर 16x ला आपण ह्या x ने डिवाइड करू, तर काय होईल, x कॅन्सल होतील, आन्सर काय येईल, 16 येईल, बरोबर आहे। मग आता येथे काय लिहिणार आपण,
म्हणजे 16 भाग देणार. आता भाग दिला मग इथं काय लिहायचं, हे 16 आणि यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे x-4ला आता 16ने आपण मल्टिप्लाय करणार. काय होईल, 16x होतील आणि -64 होतील. हा मल्टिप्लिकेशन हा आलेला आहे, तर हा मल्टिप्लिकेशन आपण येथे लिहिणार. काय होईल, 16x - 64. सबट्रॅक्शन, हे प्लसचं मायनस होईल, हे मायनसचं प्लस होईल. दोघांची अपोजिट साईन झाली आता, म्हणजे कॅन्सल झालं. रिमाइंडर काय येईल, 0. आता मग आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट आणि प्लस रिमाइंडर या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. येथे आपला डिव्हिडंड काय आहे, x³ - 64, म्हणजे फर्स्ट टर्म बरोबर आहे, इक्वल टू डिवायझर काय आहे, म्हणजे ज्यांना आपण डिवाइड केलं आहे x - 4. कोशंट म्हणजे आलेला आपला आन्सर काय आहे, x² + 4x + 16 हा आलेला भागाकार, म्हणजे काय आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणून इथे ब्रॅकेट करू आपण, x² + 4x आणि +16 प्लस रिमाइंडर किती आली, 0, म्हणजे +0. हे येईल आपलं आन्सर. ही आपली रिमाइंडर आहे बरोबर आहे. हा आपला डिव्हायझर आहे आणि हा आपला कोशंट आहे आणि हा आपला डिव्हिडंड आहे, नेक्स्ट या पॉलिनॉमियलला आपल्याला या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आहे. आता येथे x चा पॉवर 5 आहे, 4 आहे, 3 आहे, 2 आहे बरोबर आहे. फक्त 1 पॉवर नाही, वाटल्यास सगळ्यात शेवटी आपण घेऊ ते, कारण ह्या टर्म आपल्याला ॲज इट इज लिहिता यायचं आहे. त्यामुळे x चा पॉवर 1 नंतर घेतला तरी चालेल. आपण उतरत्या क्रमाने आहेत, 5 आहे, 4 आहे, 3 आहे, 2 आहे. आपण सॉल्व करू. म्हणजे आता या टर्मला x चा पॉवर 5 आहे प्लस 4x चा पॉवर 4 आहे -3x³ आहे प्लस 2x² आणि +2 आपल्याला यानं डिवाइड करायचं आहे. म्हणजे डिवाइड कशानं करायचं आहे, x² - xने, करायचं आहे. तर आता इथे आपण आन्सर लिहू, म्हणून ही जागा केलेली आहे आपण. आता पहिला टर्म काय येते, 5x 5th पॉवर बरोबर आहे, 5x आणि पॉवर 5x⁵ आहे. येथे फर्स्ट टर्म ही आहे. आता याची फर्स्ट टर्म x² आहे, म्हणजे डिवाइड आपण x² करू, म्हणजे कशानं भाग द्यायचा हे आपल्या लक्षात येईल. आता येथे काय होईल, मग आन्सर काय येईल, काटाकाटी केल्यावर वर येथे 5 राहील आणि याचे 2 पॉवर आहे, म्हणजे येथे 2 पॉवर कमी होतील, म्हणजे x चा पॉवर 3 होईल बरोबर आहे. हे आन्सर येईल. मग यांना आपण भाग देणार पहिला 5x³. आता येथे काय लिहायचं, मग याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे x² - xला या 5x³ मल्टिप्लाय करायचं आपल्याला. तर काय होईल, 5x 3 आणि 2 म्हणजे x चा पॉवर 5 होईल बरोबर आहे, आणि -5x चा पॉवर 4 होईल, -5x चा पॉवर 4 होईल. आता हे आलेला आन्सर याच्या खाली लिहू आपण, -5x चा पॉवर 4. पॉवर सेम एका खाली एक आलेले आहेत. आता हे आपण सबट्रॅक्शन करू, साईन चेंज होतील, मायनस आणि याचं प्लस होईल. हे कॅन्सल होऊन जाईल, अपोजिट साईन झाली बरोबर आहे. आता 5 आणि 4 यांची ॲडिशन घेतली तर 9 होईल आणि x चा पॉवर 4. आता ह्या टर्म आपण ॲज इट इज लिहून घेऊ. आता येथे पॉवर 4 आहे, येथे पॉवर 2 आहे, मग या टर्मला आपण या टर्मने डिवाइड करू. तर कसं होईल, आता पहिल्या स्टेपला असं तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता ह्या दुसऱ्या स्टेपला काय करणार आपण, या दुसऱ्या स्टेपसाठी पहिली टर्म कोणती आहे, 9x पॉवर 4 आहे बरोबर आहे, आणि अपॉन x². हे 9, येथे 2 पॉवर आहे, येथे 4 पॉवर आहे, म्हणजे 2 मायनस होतील, म्हणजे x चा पॉवर 2 राहील
याने आपण इथे 9x² येथे लिहिणार. पहिली टर्म आणि याची पहिली टर्म जी काटाकाटी होऊन आन्सर येईल ते वर लिहायचं आणि मग ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन जो येईल तो येथे लिहायचा. आता मग येथे काय लिहायचं तर या पॉलिनॉमियलला यानं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे x² मायनस एक्सला आपण मल्टिप्लाय करणार 9x²ने. हे मल्टिप्लिकेशन करू आपण. 9 x चा पॉवर 2 म्हणजे x चा पॉवर 4 होईल आणि मायनस 9 x चा पॉवर 3 होईल. बरोबर आहे. हे आलेलं आन्सर येथे लिहू आपण. म्हणजे काय आलं आन्सर आलेलं आहे 9x चा पॉवर 4 मायनस 9x चा पॉवर क्यूब. आता हे पुन्हा सबट्रॅक्शन, साईन चेंज होतील, मायनस होईल, हे प्लस होईल, हे कॅन्सल होईल एवढं. आणि येथे 9 मायनस 3 म्हणजे काय होईल 6x चा क्यूब. 9मधून 3 गेले 6x³ आणि ही टर्म ॲज इट इज 2x² प्लस 2 असं राहील. तर आता ही स्टेप झाली आपली. आता या स्टेपला काय करणार आपण, या पहिल्या टर्मला पहिल्या टर्मने डिवाईड करणार. येथे काय आहे 6x³. आता येथे x². आन्सर काय येईल 6. 2 पॉवर आहे, येथे 3 पॉवर आहे म्हणजे इथले 2 पॉवर कमी होतील म्हणजे फक्त एक्सच राहील. बरोबर आहे. 6x म्हणजे येथे आपण काय लिहिणार 6x. 6x लिहिला तर येथे काय लिहायचं, याने 6xला मल्टिप्लाय करायचं म्हणजे x² मायनस x इंटू 6x. हा मल्टिप्लिकेशन करू आपण, काय होईल 6x² होईल. बरोबर आहे. आलेला आन्सर येथे लिहू आपण 6x चा क्यूब मायनस 6x². हे +2 नंतर आपल्याला खाली घ्यायचे. सबट्रॅक्शन, साईन चेंज करू, हे कॅन्सल होईल. आता येथे 6 आणि 2 काय होतील 8x² होईल. बरोबर आहे. आता 8x². आता येथे आपल्याला 1 पॉवर असणारी टर्म नाही, वाटल्यास प्लस 0x घेऊ शकतो आपण. येथे घेतला नव्हता, येथे घेतला असता तर येथे लिहावा लागला असता, इथे लिहावा लागला असता. त्यामुळे लास्टला घेऊ आपण 0x आणि प्लस हे 2. नाही घेतला तरी चालेल. आता येथे 8x² आहे आणि येथे x² आहे. फर्स्ट टर्म काय आहे 8x², फर्स्ट टर्म x². काय होईल x² कॅन्सल होतील, आन्सर फक्त 8 येईल. म्हणजे येथे फक्त आपण 8ने आता डिवाईड करणार. बरोबर आहे. आता 8ने येथे काय लिहायचं मग याचा आणि 8चा मल्टिप्लिकेशन म्हणजे x² मायनस x आणि इंटू 8. हे आन्सर किती येईल 8x² मायनस 8x. बरोबर आहे. आलेला आन्सर येथे लिहिणार आपण. आलेला आन्सर येथे लिहून घेऊ प्लस मायनस 8x मायनस 8x. आता आपलं x खाली x आलेला आहे. बरोबर आहे. साईन चेंज करू, मायनस आणि हे प्लस होईल, हे कॅन्सल होईल. आता येथे काय राहील फक्त 8x आणि येथे +2 राहील. आपली डिव्हिजनची प्रोसेस येथे एंड होईल. कशामुळे, कारण येथे पॉवर किती आहे, येथे फक्त फर्स्ट टर्म आता x आलेला आहे आणि येथे पॉवर 2 आहे म्हणजे इथला पॉवर कमी आहे 1 आहे, इथला पॉवर जास्त आहे. त्याच्यामुळे ही रिमाइंडर राहील आपली, ही येईल आपली रिमाइंडर, ही बाकी राहील. बरोबर आहे. आता डिव्हिजन करता येणार नाही कारण येथे पॉवर कमी आहे 1 आहे, येथे पॉवर 2 आहे. ज्यावेळेस पॉवर जास्त असतो त्यावेळेस आपण डिव्हिजन करू शकतो. येथे 5 असताना आपण डिवाईड केलेलं आहे, 4 असताना डिवाईड केलेलं आहे, 3 असताना डिवाईड केलं आहे, 2 असताना डिवाईड केलं आहे. पण आता 1 झालेला आहे, पॉवर 1 झालेला आहे, येथे पॉवर 2 आहे. म्हणजे असं आपल्याला नाही डिवाईड कर, पॉवर कमी असल्यामुळे प्रोसेस आपली येथे एंड करायची. आता ही आपली रिमाइंडर आलेली आहे. हा आपला डिव्हायझर आहे, डिव्हायझर. हा आपला डिव्हिडंड आहे आणि आलेला आन्सर म्हणजे कोशंट आहे. आलेला आन्सर आपलं कोशंट आहे. बरोबर आहे. तर आलेला आन्सर आपल्याला कसं लिहायचं आहे, डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट
आणि प्लस रिमाइंडर या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, प्लस रिमाइंडर. मग डिव्हिडंड आपला पूर्ण पहिली टर्म प्लस 4x पॉवर 4 मायनस 3x³ प्लस 2x² प्लस 2 इक्वल टू, येथे लिहितो इक्वल टू डिवायझर काय आहे x² मायनस x. येथे ब्रॅकेट घ्यावं लागेल कारण प्लस मायनसमध्ये साईन आहेत. आणि आलेला आन्सर काय आहे 5x पॉवर 3 प्लस 9x² प्लस 6x प्लस 8. कोशंट हे आपला डिव्हायझर हा कोशंट यांचा मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. कोशंट आणि प्लस याच्यात रिमाइंडर काय आली 8x प्लस 2. याप्रमाणे आन्सर येईल आपलं. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला रेक्टँग्युलर शेपमध्ये एक फॉर्म दिलेलं आहे, एक शेप दिलेला आहे. रेक्टँग्युलर आकार आहे त्याचा, आयताकृती आकार आहे त्याचा आणि त्याची लेंथ दिलेली आहे त्या रेक्टँग्युलर फॉर्मची 2a² प्लस 3b². म्हणजे ही लेंथ किती आहे 2a² प्लस 3b² आहे. आणि ब्रीथ दिलेली आहे a² प्लस b². ही रुंदी आहे a² प्लस b². तर आपल्याला या फॉर्ममध्ये ह्या शेतामध्ये एक स्क्वेअर शेपचं काय केलेलं आहे घर बांधलेलं आहे. म्हणजे एवढ्या जागेमध्ये एक घर बांधलेलं आहे, स्क्वेअर आहे तो, म्हणजे सर्व साईड्स ह्या इक्वल लांबीच्या आहेत. आणि हा रेक्टँगल आहे, याच्या दोन्ही पण लेंथ आपल्याला दिलेले आहेत. आणि हा स्क्वेअर आहे, तर स्क्वेअरची आपल्याला साईड दिलेली आहे a² मायनस b². ही साईड किती आहे स्क्वेअरची a² मायनस b². तर हे शेतामध्ये हे घर बांधल्यानंतर हा रिकामा राहिलेला जो प्लॉट आहे, शेताचा जो एरिया आहे रिकामा, हा किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्म. या फार्मचा रिमेनिंग पार्टचा एरिया किती आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर यासाठी काय करू आपण, हा रेक्टँगल आहे म्हणजे रेक्टँगलचा आपल्याला हा टोटल एरिया काढता येईल. या एरियामधून हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे, त्यामधून हा एरिया काढून हा मायनस करू म्हणजे उरलेलं काय होईल फार्मचा एरिया होऊन जाईल. याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करू. सोडूया. द एरिया ऑफ the remaining part of the farm इक्वल टू, येथे इक्वल टू करतो, इक्वल टू काय होईल रेक्टँग्युलर एरिया फार्म एरिया टोटल एरिया, त्यामधून मायनस करणार आपण स्क्वेअर शेप्ड हाऊस एरिया. आता रेक्टँग्युलर म्हणजे काय होईल लेंथ इंटू ब्रीथ होईल. रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ होईल. आणि स्क्वेअरचा एरिया काय होतो साईडचा स्क्वेअर होतो. आता आपल्याला रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे 2a² प्लस 3b² म्हणजे 2a² प्लस 3b² ही लेंथ दिलेली. आणि ब्रीथ दिलेली आपल्याला a² प्लस b² a² प्लस b² मायनस
स्क्वेअरची साईड ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही साईड दिली. आपल्याला याचा स्क्वेअर पाहिजे, बरोबर आहे. आता हे सॉल्व करू आपण. या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, म्हणजे कसं होईल ते इक्वल टू या टर्मने फर्स्ट टर्मने हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल याला मल्टिप्लाय करू, म्हणजे 2a पॉवर येथे 2a येथे 2a म्हणजे याचा पॉवर 4 होईल, बरोबर आहे. मग आता याच टर्मने पुन्हा याला मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल प्लस 2a स्क्वेअर आणि बी स्क्वेअर होईल. नंतर या टर्मने आता याला मल्टिप्लाय करू, म्हणजे प्लस 3a स्क्वेअर बी स्क्वेअर, बरोबर आहे. पुन्हा आता या टर्मने यालाही मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल प्लस 3b पॉवर 2 आणि 2 म्हणजे पॉवर 4 होईल. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा होल स्क्वेअर आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ए मायनस बीचा स्क्वेअर असेल तर आपण काय करतो एचा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बी स्क्वेअर, हा एक्सपेन्शन फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. यावरून आपल्याला आता येथे फक्त स्क्वेअर स्क्वेअर आहेत, म्हणजे आपण हा फॉर्म्युला कसा होईल, मग हे कसं लिहिता येईल आपल्याला. आता पहिल्या टर्मचा स्क्वेअर आहे, म्हणजे येथे याचा स्क्वेअर घ्यावा लागेल, म्हणजे याचा पॉवर 4 होईल. हे मायनसमध्ये इथे ब्रॅकेट टाकावं लागेल, बरोबर आहे. 2 टाइम्स ए बी म्हणजे मायनस 2 टाइम्स ए बी म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे इथे बीचा 4th पॉवर होईल, बरोबर आहे. हा फॉर्म्युल्याप्रमाणे हे आपण सॉल्व केलं आहे. फक्त याला स्क्वेअर आहे म्हणून पॉवर आपले प्रत्येकाचे इथे डबल डबल झालेले आहेत. हे आपण कॅन्सल करू. आता आपल्याला सॉल्व करता येईल. पहा आता 2a पॉवर 4 आहे प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर आहे प्लस 3a स्क्वेअर बी स्क्वेअर ॲज इट इज कॉपी करतो आहे मी इथे. आता मायनसने हा ब्रॅकेट सॉल्व करू. मायनसने हा ब्रॅकेट सॉल्व करायचा, याचा अर्थ ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मचे साईन चेंज करायचे, म्हणजे ब्रॅकेट काढून घेता येतो आपल्याला. येथे प्लस आहे तर मायनस होईल, हे मायनस आहे तर हे प्लस होईल, म्हणजे मायनस साईनने आपण ब्रॅकेट मल्टिप्लाय करतो आहे. हे प्लस आहे तर हे मायनस होईल, बरोबर आहे. आता आपण काय करू, ज्या लाईक टर्म आहेत सेम पॉवरच्या एका साईडला म्हणजे जवळजवळ लिहूत. आता 2s पॉवर 4 आहे येथे. आता हे पण आहे एचा पॉवर 4 असणारी जवळजवळ लिहू आपण, मायनस एचा पॉवर 4, बरोबर आहे. दुसरी नाही आहे आता, म्हणजे आता ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर तिन्ही आपण जवळजवळ लिहू. 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर. आता राहिली टर्म बीचा हे पॉवर 4 आणि हे मायनस बीचा पॉवर 4, बरोबर आहे. आता हे कॅल्क्युलेशन करता येईल, हे कॅल्क्युलेशन करता येईल आणि हे कॅल्क्युलेशन करता येईल. 2a मधून ए गेला म्हणजे 2 मधून 1 गेला म्हणजे ए राहील आणि पॉवर 4, बरोबर आहे. 2 + 3 5 आणि 5 + 2 म्हणजे 7 होतील, म्हणजे 7 ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस 3 मधून 1 गेला म्हणजे 2 राहतील, प्लस 2bचा पॉवर 4. हे येईल आपला आन्सर. आपल्या युनिट दिलेलं आहे मीटरमध्ये दिलेलं आहे. हे काय साईड ही मीटरमध्ये आहे, मीटर. त्यामुळे एरिया कसा येईल आपला, एरियाचं युनिट येईल स्क्वेअर मीटर, स्क्वेअर मीटर असं लिहू शकतो किंवा एम काढून स्क्वेअर असंही लिहू शकतो आपण. हे येईल आपला आन्सर. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.